हे ठरवण्याच्या गाईडलाईन्स आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्टमध्ये असतं ते म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल. तर मग हे टोटल कोलेस्ट्रॉल किती असलं पाहिजे, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं टोटल कोलेस्ट्रॉल हे 200च्या खाली असलं पाहिजे. आणि जर ज्याला ऑलरेडी आजार आहे त्याच्यामध्ये हे टार्गेट आम्ही अजून कमी करतो 150च्या खाली. त्यानंतर दुसरे कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे त्याला आम्ही म्हणतो बॅड कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल. हे LDL कोलेस्ट्रॉलची मात्रा ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये 150च्या खाली तरी असलीच पाहिजे. पण त्यातल्या त्यात जर एखाद्याला ऑलरेडी काही रिस्क फॅक्टर असेल तर तो पाहिजे 100च्या खाली LDL कोलेस्ट्रॉल. आणि जर एखाद्याला परत अटॅक येत असतील तर ह्याचं टार्गेट IAHAने 55च्या सुद्धा खाली आणलेलं आहे. म्हणजे जर एखादा पेशंट आम्ही असा बघतो की त्याला मागच्या वर्षीच अँजिओप्लास्टी झाली आणि परत आता ब्लॉकेज झाले, तर अशा व्यक्तीला LDL 55च्या खाली सुद्धा आणण्यासाठी वेगवेगळे ड्रग वापरण्याची गरज पडू शकते. त्यानंतर तिसरं कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे आपल्या शरीरामध्ये तो आहे ट्रायग्लिसराईड. त्यातले त्यात ज्यांची ओबेसिटी जास्त आहे, वजन जास्त आहे, मधुमेह, अशा लोकांमध्ये ट्रायग्लिसराईड जास्त वाढतं आणि हे वाढलेलं ट्रायग्लिसराईडसुद्धा हार्टला मेंदूला धोका करू शकतं. ते सुद्धा कमी करण्यासाठी ड्रगची गरज पडू शकते.